नमस्कार. काय नाव आपलं? कुठून आलाय? मुळशीवरून आलाय. काय नाव आहे आपले? मित्रांनो, मुळशीकरांचा बाजी देखील या पेडगाव हिंद केसरी मैदानात दाखल झालाय. कोणासोबत पळणार आहे? भैरवबरोबर पळणार आहे. किती गट आहे? 68 मध्ये का? ह्याच्या आधी पळाली का गाडी? पळालेले. चालेल, शुभेच्छा मैदानासाठी. दादा नमस्कार. काय नाव आपलं? मोहसिन शेख. कुठून आला बेल? पहिला राजगडवरून आलाय. किती वाजता निघाला होता? 3 वाजता निघलो. 3-3:30 वाजता. काय नाव पहिलाच आपले? गणराज देखील मित्रांनो पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झाले बघू शकताय. कसं नियोजन कोणाबरोबर पाळणार आहे? तांदूळच्या पक्षाबरोबर. किती वेळ गटात पाळणार आहे? 76 मध्ये पाळणार आहे. याच्या आधी पळाली का गाडी? पहिल्यांदाच पळते. हिंद केसरी मैदानात तर डायरेक्ट पळवायचं नाही कसा घेतला? गाडी आपला पहिल्यापासून चांगल्या नियोजन पडलेलं आहे. बरोबर आहे. हा, सोन्या ड्रायव्हरच्या नियोजनामध्ये पोहतो पहिला. आता ड्रायव्हर कोण असणार आहे? सोन्या ड्रायव्हर. सोन्याच असणार आहे. चालेल, शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. नमस्कार. काय नाव आपलं? अशोक अंबादास. कुठून आलाय? टेंभुर्णीवरून आलाय. कोणती बैल आणली आज? मित्रांनो, टेंभुर्णीकरांचा बादल आणि गोल्डल देखील या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालेत. कसं नियोजन केले दोघांचं? हीच गाडी पळणार आहे. याच्या आधी किती वेळा पळाली? 2-3 वेळा पळालेली. किती वेळ गटात निघाली चिठ्ठी? क्रमांक 5 मध्ये पळणार आहे. ड्रायव्हर वगैरे कोण असतात? चालेल, ठीक आहे. शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. अलीकडेच झालेल्या कोरेगाव मैदानाचा मानकरी विश्वा देखील आजच्या पेडगाव हिंद केसरी मैदानात दाखल झालाय. दादा नमस्कार. किती वाजता आला मैदानात? विश्वाचं नियोजन कसं केलंय? कोणाबरोबर पळणार आहे? बोरच्या राणाबरोबर पळणार आहे. याच्या आधी पळाली का गाडी? नाही, पहिल्यांदाच पळते. किती वेळ गटात निघाली चिठ्ठी? 70 मध्ये आहे का? कोण ड्रायव्हर कोण बसणार आहेत? बंटी ड्रायव्हर. चालेल, ठीक आहे. शुभेच्छा मैदानासाठी. काय नाव आपलं? कुठून आलाय? अक्कलकोटवरून आलाय. कधी निघाला होता? 4 वाजता आलाय. काय नाव आपल्या पहिलाच आहे? गजाबाई देखील मित्रांनो पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी दाखल झालाय. गट वगैरे निघालाय का? अजून नाही निघाला. कोणासोबत पळणार आहे? शंभू बरोबर. पळाली याच्या आधी गाडी? याच्या आधी गाडी पळालेली काही? पळाली ना. चालते, शुभेच्छा मैदानासाठी. नमस्कार मंडळी, प्रेक्षकांच्या आणि जनतेच्या मनातील हृदयातील हिंद केसरीचं मैदान पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये मित्रांनो आलेलो आहोत. आणि आपल्याला तर समोर दिसत आहेत मित्रांनो फौजी. प्रेक्षकांच्या प्रत्येक मैदानामध्ये म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न जर म्हटलं तर आपण म्हणतो पोटासाठी काय करावं लागतंय, तर फौजींच्याकडं आणि फौजींचा झेंडा फडकते बघताय. बरोबर आज आपलं पेडगाव मैदानात जे काय तुम्हाला स्टेज दिसतंय त्याच्या बरोबर मागच्या बाजूला फौजींचा बहुविध दिवसाचा स्टॉल लागलेला आहे. फौजी आपल्यासोबत. फौजी नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज पेडगाव हिंद केसरीचं मैदान किती दिवसापासून इथं आहे? 18 तारखेपासून इथं आहे. 17 तारखेचं लिमचं मैदान केलं आणि संध्याकाळपासून म्हणजे 6 इथं टाकलं आणि 18 पासून इथं आहेच. 18 तारखेपासून येत आहे. म्हणजे फौजी आता प्रत्येक मैदानात आम्ही बघत असतो, जेव्हा जेव्हा मोठं मैदान असतं कुठंतरी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक प्रेक्षकांचं काळजी घेण्याचं काम तुम्ही करत असता. हो बरोबर आहे, कारण बैलगाडी मालकांचं लय अफाट कष्ट आहे. आपण पण बैल घेतलेला आपल्याला माहित आहे जवळून त्यांना किती कष्ट आहे. त्यांना जास्तीत जास्त चांगलं खायला भेटावं, त्यांचं पोट भरता येईल तेवढं आपण प्रयत्न करतोय चांगल्या प्रकारे. कुठेतरी आपल्या सर्वांचा देव आणि आपल्या मनातील म्हणजे आपल्या सर्वांचा आवडत असतो म्हणजे केसरी बकासूर दोन्ही दिवस पळतोय आदत आणि ओपनला. पण ओपनला 49 मध्ये चिठ्ठी आहे ना? हो बरोबर. ओपनला 49 गट 4 मध्ये चिठ्ठी आहे. सुंदर आणि बकासूर पाहतात. काय सांगाल? एक नंबर. लय दिवसापासून प्रेक्षकांची पण इच्छा होती ही जोडी पळावी आणि लय म्हणजे खूप लोक म्हणत होते की पायऱ्याबद्दल टॉपचा पायरा पाहिजे. प्रेक्षकांची अपेक्षा होती आणि आता टॉपचा पायरा आहे. मग गुलालाची फक्त अपेक्षा आहे. आपली 1 नंबर नको, 2 नंबर नको, 10 नंबर असला तरी आपण खुश आहे, कारण त्यानं आपलं पहिलेच मन जिंकले. आदत मध्ये गट क्रमांक 10 मध्ये रायफल बरोबर आहे. काय सांगाल? एक बकासूरचा वेगळा अनुभव प्रत्येकाला माहिती. नवीन चेहरा म्हणले की तो उजेड जाणवत असतो आणि मोठ्या मैदानात त्याची खासियत आहे. माणसांना वाटत असेल की आता 1-2 मैदान मार खाल्ला आहे, पण तो मोठ्या मैदानात असं काही कमबॅक करतो आणि ते एकदा नाही केलं, त्यानं 10 वेळा करून दाखवले आणि त्याच्यावर कसलीही शंका नाही आणि काहीतरी चांगलं आपल्याला घडलेलं बघायला भेटेल. बकासूर किती वाजता मैदानात दाखल होतो? सकाळी येईल 6 वाजेपर्यंत. 6 वाजेपर्यंत सकाळी. ठीक आहे भाऊजी, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील हिंद केसरी मैदानासाठी. धन्यवाद. बकासूरला देखील शुभेच्छा आणि सगळ्या फॅन्सला देखील शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. काय नाव आपलं?
जय भोईर. कुठून आलाय? हे बोरवाडीचा कर्जत. हां, काय नाव बैलाचं आहे? हरण्या. मित्रांनो, हारण्या देखील या पेडगाव हिंद केसरी मैदानात दाखल झाले बघू शकताय. कसं नियोजन आहे, कोणावर पळणार उद्या? जलवा बरोबर पडणार. जलवा सोबत पळणार आहे. गट किती आहे? 35वा. 35 मध्ये निघाली का? 2 नंबर. 35 मध्ये 2 नंबर तास. ठीक आहे सर, शुभेच्छा मैदानासाठी. मित्रांनो, हा आहे जलवा. जलवा आणि ती दोन्ही जोडी हीच आपल्याला या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मिलिंद बलराम आहे. कुठून आलाय? मुंबई कर्जत. मुंबई कर्जतून आलाय. या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम गाडी आपलीच उपस्थिती झाली आहे. काय सांगाल, कोणकोणती नंदी घेऊन आलाय तुम्ही? उमऱ्या आणि तो बंटी घरचा साज. मित्रांनो, उंबऱ्या आणि बंटी घरचा साज या पेडगाव हिंद केसरी मैदानात दाखल झालाय. किती वेळ गटात चिठ्ठी निघाली? 20 वेळ गटात. 20 मध्ये पळणार 6 आहे. नंबर. हा हीच गाडी पळणार आहे होळी का? गाडी पळणार. याच्या आधी किती वेळा पळाली आपली गाडी? त्याच्यात भरपूर गाड्या पळणार. पळाली हो. चालते. शुभेच्छा मैदानासाठी. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? काका पाटील कुठून आलाय? मुंबईवरून. मुंबईवरून आलाय. किती वाजता निघाला होता? रात्री आम्ही 2:30 वाजता निघालेलो. म्हणजे मुक्कामी झाला आहे. हो. कोणती कोणती बैल आणलीत? हा राजाबाबू हां, आणि तो त्या साईडला कॉक. मित्रांनो, राजाबाबू आणि कॉकटेल देखील या पेडगाव हिंद केसरी मैदानात दाखल झालेत. कसं पायऱ्याचं नियोजन आहे दोघांचं? पहिलं म्हणजे आता एकदम मस्त झालेलं आहे. हं, आमची गाडी एकदा पहिले पण आमच्याकडे पळालेली आहे ती गटाला. हं. सुनीला मार झालेली आहे आम्हाला. बरं, दोघांचे वेगवेगळे बैल आहेत का? हो. नाही नाही, एकच हीच गाडी पळणार आहे. गाडी पळणार आहे. गट किती निघालाय? 53व्या गटात 10व्या तासाला गाडी पळणार आहे. कडन पळणार आहे गाडी. हो, कडन. ड्रायव्हर कोण असतात? मी स्वतः स्वतः तुम्ही ड्रायव्हर आहे. म्हणजे पूर्ण घरचाच साज आहे म्हणावं लागेल. घरचं साज आहे. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. हा. दादा नमस्कार. काय नाव आपलं? राजाराम सदाजी गोडकर. कुठून आलाय? गगनवाडा. गगनवाडवरून आलाय. कोणती बैल आणलीत आज? सुंदर आणि ठाकूर. मित्रांनो, सुंदर आणि ठाकूर देखील आजच्या या पेडगाव हिंद केसरी मैदानात दाखल झालेत. कसं नियोजन दोघांचं, कोणावर पायरा कसा आहे दोघांचा? नाही नाही, घरची गाडी. ही घरचीच गाडी पळणार आहे. गट किती निघालाय? 24. 24 मध्ये निघाली का? याच्या आधी गाडी आपली घरची किती वेळा पळाली? नाही आता पहिल्यांदाच पळवत आहे. हिंद केसरीच्या कोल्हापूरवरून आलोय. कोल्हापूरहून आलाय का? मग आता हिंद केसरीच्या मैदानात घरचाच पळवण्याचा निर्णय काय घेतलाय? ते काय नवीन म्हणजे कसं आहे, आपल्याकडे एवढी मोठी स्पर्धा होत नाही ना. बर, हां 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 त्यामुळं अनुभव पण मिळेल. हां हां आणि इथून पुढं शेतकऱ्यांना कुठं तरी इथं काय नंबर बसला तर पुढे भविष्यात बैल तुमच्या वगैरे भागातून भरपूर गाड्या वगैरे पळू शकते ना. चालेल, ठीक आहे. चालणार काय. शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रवी देशमुख, कुठून आलाय? कर्जत, मुंबई. कर्जत मुंबईवरून आलाय. काय नाव पहिल्याच आपले? मित्रांनो, कर्जत मुंबईकरांचा शंभू देखील पेडगाव हिंद केसरी मैदान दाखल झालाय. कसं नियोजन केलं पायऱ्याचं, कोणावर पळणार आहे? घरचीच गाडी आहे. बर, इथंच बैल असतो आपशिंगेमध्ये. काय नाव त्याचं? चित्ता. चित्ता बरोबर पळणार आहे. कितवा गट निघालाय? 84 मध्ये 6 नंबर. 84 मध्ये पळणार आहे. चालेल, शुभेच्छा मैदानासाठी. गट क्रमांक 90 मध्ये कुशोगा हिंद केसरी सचिनच्या नावानं चिठ्ठी. त्याचबरोबर वेगाचा शेवट सर्जासाठी बऱ्याचशा मित्रांनो कमेंट वगैरे येत होत्या. सर्जाची चिठ्ठी, सर्जा आणि हरण्याची चिठ्ठी गट क्रमांक 91 मध्ये निघाले. आणि मित्रांनो, या बलगडी शर्यत क्षेत्रातील बिंदूचा बादशाह, त्याचे 3 फेऱ्याचा बादशाह म्हणून समजला जाणारा कुमार रणवीर राहुलभाई पाटील हाडवडी कल्याण यांचा मथुर मित्रांनो आजच्या देखील या हिंद केसरी मैदानामध्ये गट क्रमांक 100 मध्ये तास क्रमांक 6 वरती मित्रांनो मथुरची चिठ्ठी निघालेली आहे. भरपूर प्रतीक्षा मित्रांनो मैदानामध्ये मथुर प्रेमींना करावे लागणार आहे. मित्रांनो, पुढील अपडेट देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.